हाय मित्रांनो, तर आज मी नवीन रेसिपी बनवणार आहे व्हेज मोमोज. सो व्हेज मोमोजसाठी मी कोबो किसून घेतलेला आहे एक, आणि कांदा चिरून घेतला आहे, गाजर पण किसून घेतले, आणि शिमला मिरची, हिरवी मिरची, अद्रक, लसण मी कट करून घेतलेलं आहे. आता मी हे तेलामध्ये भाजून घेणार आहे, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण. आणि आता थोडंसं मीठ टाकणार आहे व्हेज मोमोजला. स्वतः छान परतत आले. आता मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि मी शिमला मिरची टाकणार याच्यामध्ये. कोबू मी किसून घेतलेला आहे. सर्व मी भाज्या याच्यात ऍड करणार आहे. तुम्हाला जी आवडते ती भाजी तुम्ही घेऊ शकता. स्वतः मी ही भाजी पूर्ण एकजीव करून ह्याला 15 मिनिटं वाफेवर शिजू देणार आहे, अशीच झाकण ठेवून. अशा पद्धतीने थोडी गॅस वाजवायची. आता आपली भाजी झालेली आहे मोमोजची, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने भाजी झालेली, फक्त वाफेवर शिजवलेली भाजी. आता मी पीठ मळून घेणार आहे मोमोजसाठी. सो मी पिठामध्ये, मैद्याच्या पिठामध्ये फक्त तेल आणि मीठ टाकून हे मळून घेतले. 1 बाउल मैद्याचं पीठ घेतलेलं. सो याचा घट्टसर गोळा मी करून घेतलाय. आता हा आपले पीठ मळून झालेलं आहे. आता मी 15 मिनिटं असे झाकून ठेवणार आहे, आणि शक्यतो थोडा घट्टच मळायचा. आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे मी मैद्याच्या पिठाचे, आपल्याला मोमोज बनवण्यासाठी. स्वतः मी अगोदर सुरीने याला कट करून घेणार आहे छोटे छोटे गोळे. अशा पद्धतीने, मोठे नाही, छोटे एकदम घ्यायचे. आता मी हे लाटून घेणार आहे, आणि आता मी हे लाटते मी आता. आपले हे लाटून झालेले. आता मी याच्यात सारण भरणार आहे, जे भाजीचं बनवलेलं. आणि तुम्हाला ज्या आकाराचे मोमोज बनवायचे त्या पद्धतीचे तुम्ही बनवू शकता. सो मला ही डिझाईन आवडते, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी मोमोज बनवलेले. मी तुम्हाला अजून एक दाखवते मोमोज बनवून. एकदम सिंपल आहे, हे पण एवढं हार्ड नाहीये. अशा पद्धतीने प्रेस करून ह्याला हे मोमोज असे बनवून घ्यायचे. सो अशा पद्धतीने. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता आपले मोमोज हे सगळे रेडी झालेले आहे. आता मी चाळणीला तेल लावून घेणार आहे, आणि याच्यामध्ये सर्व मोमोज ठेवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडे स्टीमर नाहीये, सो मी स्टीलच्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. स्वतः याच्यामध्ये मी मोमोज ठेवणार आहे, आणि ह्याला झाकून एक 15 मिनिटं वाफ देणार आहे अशीच. स्वतः मी याला झाकून ठेवणार आहे. तर आपले मोमोज हे वाफेवर शिजणार. अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता आपले मोमोज हे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, वाफून एकदम छानपैकी. सो अशा पद्धतीने मी व्हेज मोमोज बनवलेले. आणि मी याच्यासोबत रेडीमेड चटणी मागवलेली, सेजवान, कारण मी चटणी नाही बनवलेली. सो ही सेजवान चटणी मी मागवलेली. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा. आणि व्हेज मोमोज तुम्ही नक्की एकदा घरी बनवा. धन्यवाद.